कारण तुम्ही पाहिले ना ते अपग्रेड म्हणते आणि नंतर ते पैसे मागते. मला उद्या क्लायंटला घेऊन आपण सॅटर्डेला बंद करून आणू. काहीतरी बिल संपलंय वाटतं झूमचं. एनिवेज, रेकॉर्डिंग परत स्टार्ट केली मी आजच्या क्लासमध्ये. मग तुमच्या 2 रेकॉर्डिंग असतील, पहिली आणि ही दुसरी. ठीक आहे. सो मल्टी ब्रांच पाईपलाईन म्हणजे प्रत्येक ब्रांच मध्ये आपली एक सेपरेट पाईपलाईन. सपोज तुम्ही डेव ब्रांचला काहीतरी कमिट केलं, तर डेव ब्रांचच्या रूट डिरेक्टरी मध्ये पण आपली एक जेनकिनची फाईल असेल. त्यामध्ये आपल्या जेनकिन मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन, किंवा कुठला कोड घ्यायचा आहे, कुठे बिल्ड करायचा आहे, कुठे सेव्ह करायचा आहे, नंतर कुठल्या एन्व्हायरमेंटला डिप्लॉय करायचा. सिमिलरली मास्टरसाठी वेगळी पाईपलाईन. म्हणजे तुमचा मास्टरचा कोड वेगळा असतो, आणि म्हणजे कोड एकच असतो पण 2 गोष्टी वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. तसं प्रत्येक ब्रांच साठी आपण वेगळी पाईपलाईन लिहू शकतो जेनकिन मध्ये. दॅट इज नथिंग बट द मल्टी ब्रांच पाईपलाईन इन जेनकिन. So there are 4 types of pipeline in Jenkins. म्यूट व्हा कोणतर, बोलायला एवढं जोरात. ठीक आहे. So there are 4 types of pipelines in Jenkins. First is declarative, first is freestyle. त्यामध्ये आपण नॉर्मल फ्रीस्टाईल मध्ये कधीच कोण कोड लिहित नाही. सेकंड डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन, मल्टी ब्रांच पाईपलाईन अँड स्क्रिप्टेड पाईपलाईन. स्क्रिप्टेड पाईपलाईन थोडी ऍडव्हान्स असते, कारण त्याला चांगलं प्रोग्रामिंग नॉलेज माहित पाहिजे. प्रोग्रामिंगचं नॉलेज किंवा तुम्ही कधी कोड लिहिलाय तोच माणूस एक छानपैकी स्क्रिप्टेड पाईपलाईन लिहू शकतो. डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन लिहायला जास्त काही डोकं लागत नाही. ठीक आहे. पाईपलाईन मध्ये काय असतात, 2 गोष्टी असतात. पाईपलाईन म्हणजे काय, तुमच्या नळाची पाईपलाईन लक्षात ठेवायची. एकाला एक पाईप जोडून आपण गोष्टी पुढे नेतो. तसंच असतं. स्टेजेस आणि स्टेजेस म्हणजे स्टेप्स असतात. स्टेज म्हणजे काय, बिल्ड द कोड. आता बिल्ड कोड ही एक स्टेज आहे, पण त्या स्टेज मध्ये 2-3 डिफरंट स्टेप्स असतील ना. पहिली स्टेप्स कुठली असेल, टेक द लेटेस्ट कोड, म्हणजे क्लोन करा कोड. जसं आपण लोकलला क्लोन करतो तसं जेनकिन मध्ये पण आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, गिट क्लोन. का, कारण लेटेस्ट कोडच तुम्ही नाही आणला मास्टरवरला किंवा जे काय तुमचे रिस्पेक्टिव्ह ब्रांच आहे, तर मी पुढे पाईपलाईन मध्ये काय करणार, काहीच नाही. सो पहिली स्टेज कुठली पण कशी असली पाहिजे, क्लोन द कोड, गेट द लेटेस्ट कोड, काय पण नावं द्या. जनरली क्लोन द कोड देतात किंवा टेक द लेटेस्ट कोड देतात. सो पहिली स्टेज काय आहे, बिल्ड द कोड. आता बिल्ड कोड नावाच्या स्टेज मध्ये आपल्या 3-4 स्टेप्स असतील. पहिली स्टेप्स काय असेल, मग क्लोन द कोड. दुसरी स्टेज काय असेल, बिल्ड द कोड. तिसरी स्टेज काय, स्टेप काय असेल, स्कॅन द कोड. आणि चौथी स्टेप काय असेल, पुश द कोड. आणि ही पूर्ण एक स्टेज झाली की एका स्टेज मध्ये आपण कोड घेतला, स्कॅन केला, बिल्ड केला आणि कुठतरी सेव्ह केला, किंवा फक्त घेतला, स्कॅन केला आणि इथंच ठेवला. नंतर दुसरी स्टेज बिल्ड द कोड, किंवा आर्टिफॅक्ट द कोड. आर्टिफॅक्ट द कोड म्हणजे काय, सेव्ह कुठतरी करा त्याला. मग त्यामध्ये आपण तो कोड जे बिल्ड केलाय, जी वार फाईल असेल, जे काय त्याचं एक्सटेन्शन असेल, दॅट वी विल टेक इट अँड पुश समवेअर. मग आपण तिथून दुसरीकडे घेणे. तिसरी स्टेज काय असेल, कनेक्ट टू द सर्व्हर. ज्या सर्व्हरला डिप्लॉय करायचंय, विल कनेक्ट टू दॅट सर्व्हर युझिंग अगेन एसएसएच, किंवा जी काय त्यांची मेथड असेल, एसएसएच असेल, एडब्ल्यूएस सेशन मॅनेजर असेल. देर आर डिफरंट वेज टू कम्युनिकेट विथ ऍक्च्युअल सर्व्हर. मग तिसरी स्टेज कनेक्ट टू सर्व्हर, चौथी स्टेज डिप्लॉय द ऍप्लिकेशन, आणि 5वी स्टेज फिनिश, किंवा अजून काही पोस्ट ऍक्शन्स तुम्हाला काय घ्यायचे असतील, ऍक्शन्स, किंवा ईमेल पाठवायचा कोणाला की वी हॅव सक्सेसफुली डिप्लॉय द ऍप्लिकेशन ऑन दिस सर्व्हर and all. So there are different stages we can define in our Jenkins pipeline. Okay. यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? कळले का स्टेजेस? आता मी तुम्हाला थेअरी एक्सप्लेन करतोय, उद्या आपण प्रॅक्टिकल सगळ्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. बट कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर त्या प्रॅक्टिकल कळतं, कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते प्रॅक्टिकलला काही अर्थ नाही. राईट. So how we select the agent, how we define the stages, in stage how we define the steps, everything we will see practically. Right. So integration is again important point of interview perspective. Right. मग जेनकिनचे इंटिग्रेशन आपण कोणासोबत करू शकतो, वी कॅन बिल्ड द डॉकर इमेजेस, वी कॅन डिप्लॉय ऑन क्युबरनेटीज, वी कॅन स्कॅन द कोड विथ सोनार क्यूब, नेक्सेस रिपॉझिटरी असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण इंटिग्रेशन करू शकतो.
मग अजून इम्पॉर्टंट गोष्ट काय असते? सिक्युरिटी. जेनकिन मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय? सिक्युरिटी. कारण जर मास्टर कॉम्प्रोमाइज झालं, यू आर गॉन, राईट? सो मग युजर कुठले कुठले क्रिएट केलेत, कुठल्या युजरला कुठला रोल दिलाय, तोच तो रोल करू शकतो. रोल बेस्ड स्ट्रॅटेजी प्लगइन म्हणतात त्याला. क्रेडेन्शियल्स कसे आहेत तुमचे? मग पासवर्ड आहे का, टोकन आहे का, गिटहबचं टोकन असेल, एसएसएस की असेल, युजर नेम असेल, पासवर्ड असेल. त्यासाठी जेनकिन मध्ये क्रेडेन्शियल नावाचा कॉन्सेप्ट आहे सेटिंग मध्ये. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन क्रेडेन्शियल्स ऍड करू शकतात आणि ते क्रेडेन्शियल्स तुमच्या पाईपलाईन मध्ये तुम्ही ऍज अ व्हेरिएबल वापरू शकतात. का? कारण हार्ड कोड व्हॅल्यू कोणालाही दिसली नाही पाहिजे आणि ते जेनकिन मधून कोणी घेऊ शकत नाही प्रोडक्ट, कारण ते इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये असतो, राईट? तरी पण काही लोकांना जर विश्वास नसेल जेनकिनवर, व्हॉट दे विल डू, दे विल डिक्लेअर देअर सिक्रेट व्हेरिएबल किंवा पासवर्ड इनसाइड युअर AWS सिक्रेट मॅनेजर किंवा ॲझोरची काही सिक्युअर सर्व्हिस असेल किंवा एक वॉल्ट नावाचा टूल आहे टेराफॉर्म सारखा हॅशिकॉप कंपनीचा, तो टूल फक्त क्रेडेन्शियल सेव्ह करण्यासाठी वापरतो. सो जेनकिन स्वतःकडे पण क्रेडेन्शियल सिक्युअरली सेव्ह करून ठेवू शकतो आणि तुम्ही ते पाईपलाईन मध्ये पॅरामीटर वापरू शकता. जर तुम्हाला जेनकिनवर पण विश्वास नसेल, यू कॅन यूज एनी थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वेअर यू कॅन कीप युअर सिक्रेट्स inside that tool and randomly we can fetch it from that tool to Jenkins pipeline. सो त्यासाठी पण प्लगइन्स असतात बाकी बाकी टूलच्या. लेट्स से वॉल्टची प्लगइन आहे, AWS ची प्लगइन आहे, Azure प्लगइन आहे. मग ज्या त्या सर्व्हिस मध्ये तुम्ही तुमचे सिक्रेट्स ठेवले, सिक्रेट म्हणजे पासवर्ड असेल, डेटाबेस युजर नेम असेल, URL असेल, राईट? या सगळ्या गोष्टी जेनकिनच्या क्रेडेन्शियल मध्ये पण ठेवू शकता. बरं, काही लोक ठेवतात, काही लोक नाही ठेवत. ज्यांचं जेनकिन खूप सिक्युअर क्रिएट केलंय त्यांनी, दे विल कीप देअर सिक्रेट्स इनसाइड जेनकिन क्रेडेन्शियल्स. बट ज्या लोकांचं जेनकिन्स मल्टिपल लोक वापरतात त्या टीम मध्ये, त्यावेळेस ते म्हणतात आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज सिक्युरिटी, राईट? सो इन दॅट केस दे विल कीप देअर सिक्रेट समवेअर एल्स and runtime they will fetch using Jenkins plugins. ओके, सो सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, जेनकिनचं बॅकअप का लागतं? कारण आता लेट्स से हे आपलं मास्टर आहे, हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ही इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, वे यू कीप युअर जेनकिन बॅकअप. तुम्ही म्हणलं जेनकिनचं बॅकअपचा काय संबंध आहे? माझं तर जेनकिन वॅर, लिव्ह आणि जेनकिन नावाच्या फोल्डर मध्ये आहे. बट दिस एंटायर जेनकिन मास्टर इज ऑन वन मशीन, राईट? मग लिनक्स असेल, विंडोज असेल. उद्या आता सपोज AWS आहे, AWS सडनली काहीतरी युसेज झाला आणि हे मशीन बंद पडलं किंवा एखादा ऍडमिन चुकून नाही झाला, हे मशीन स्टॉप केलं, टर्मिनेट केलं, किंवा हे मशीनच उडलं, ह्याची AMI ID चेंज झाली. देर आर डिफरंट रिझन्स टू लूज दिस मशीन. कारण हे सगळं काय, जग IT इंडस्ट्री, इथे काही होऊ शकतं. सो IT इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट बॅकअप आणि सिक्युरिटी असतं. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट बॅकअप आणि सिक्युरिटी असतं. का? कारण इन IT इंडस्ट्री एव्हरीथिंग इज अ डेटा, राईट? मग तुमचे पासवर्ड असतील, डेटाबेस असेल, जे जॉब्स असतील, एव्हरीथिंग इज अ डेटा विच इज इम्पॉर्टंट. डेटा गेला, तुम्ही गेले, राईट? सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? तर सिक्युरिटी, दुसरी गोष्ट बॅकअप. सो वाय वी नीड Jenkins मास्टर बॅकअप? Why? Because if tomorrow something happens to this machine, or somebody came to this machine and just hit sudo apt update, चुकून झालं, डेटा विल बी गॉन. आणि डेटा विल बी गॉन म्हणजे काय? मी आतापर्यंत माझ्या जेनकिन जॉब मध्ये 50 पाईपलाईन लिहिल्या, 1000 जॉब्स आहेत, 10,000 स्टेजेस आहेत, 50,000 स्टेप्स आहेत. मी एवढं करायला माझी कंपनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून जेनकिन वापरते. जेनकिन हा लिगसी टूल आहे. अजूनही बँक जे असतात ना, HDFC, ICICI किंवा ज्या काय बाहेरच्या पण बँक आहेत, दोज क्लायंट आर स्टील वर्किंग विथ जेनकिन. आणि ते मार्केटमध्ये एवढे भारी भारी टूल CI/CD चे आलेत, तरी पण ते जेनकिन टू त्या टूलला का गेले नसतील? बिकॉज ऑफ मायग्रेशन. पण त्यांचं हे जेनकिन ते गेल्या 20 वर्षापासून वापरते. कॅन यू इमॅजिन 20 वर्षामध्ये त्यांच्याकडे किती पाईपलाईन्स असतील, किती एजंट्स असतील, किती बॅकअप असेल, राईट? सो ते त्यांना एकदम नवीन टूलवर घेऊन जाणं एवढं इझी आहे का? पण त्यांनी 20 वर्षापासून जे जे केलंय सगळं ह्या टूलवर चालतंय का हे व्हेरीफाय करायला त्यांना 1 वर्ष लागेल, हा लोक बसले तरी पण. एवढं मोठं युसेस ते जेनकिनचं वापरतात. आणि कॅन यू इमॅजिन जर यामधला काही डेटा गेला, त्यांच्यावर किती इम्पॅक्ट पडेल? दे विल लूज देअर 20 years वर्क, राईट?
That's why still people are working with Jenkins because it's a legacy tool and they are using since last 20, 15, 10 years. So हा जर डेटा तुम्ही का प्रॉपर बॅकअप नाही केला, what will happen? You can imagine the scenario, right? थोडा डेटा जर लॉस त्याचं 20 वर्षाचं काम किंवा जे काय त्यांनी आतापर्यंत ऑटोमेशन केलंय ते एका सेकंदात जाऊ शकतं, राईट? बट त्यासाठी दे एव्हरीबडी हॅज टू टेक द प्रॉपर बॅकअप ऑफ जेनकिन मास्टर. जेनकिन मास्टर म्हणजे कुठलं फोल्डर? वॅर, लिब अँड जेनकिन. या फोल्डर मध्ये जे काय पडलंय 1000 GB, 300 GB, 500 GB चा डेटा असू शकतो का? Because every job will create their own folder and it will have all the details about those pipelines, stages, agent, everything. सगळं कॉन्फिगरेशन, सगळ्या प्लगइन्स, आतापर्यंत त्यांनी 1000 प्लगइन्स वापरल्यात. ऑल दोज प्लगइन्स आर प्रेझेंट ऑन युअर प्लगइन्स फोल्डर. जॉब्स मध्ये सगळे जॉब्स आहेत, राईट? सो वी शुड टेक द बॅकअप ऑफ जेनकिन्स रेग्युलरली. वाय? बिकॉज आता मी हे तर जनरली रेग्युलरली बॅकअप घेतात किंवा 8 ते 10 दिवसानंतर बॅकअप घेतात. का? कारण एव्हरी डे आपण काही जेनकिनवर असं काही भारी करत नाही, पण बरेचसे लोक करतात. सो त्यांच्याकडे क्रॉन जॉब असतो. जसं आपण क्रॉन जॉब बघितला जेनकिन लिनक्स मध्ये. क्रॉन जॉब म्हणजे काय? एव्हरी 12 o'clock इन द नाईट, हे IST असेल, UST असेल किंवा UK टाइम असेल, या टाइम रोज रात्री 12 वाजता whatever the data it has on my Jenkins folder, take this data and go to S3 bucket of AWS and push the data. I'm a fan of AWS किंवा मी पहिल्यापासून AWS केले म्हणून मी AWS चे एक्झाम्पल घेतोय. You can take a storage from GCP, Azure, कुठलं पण, किंवा तुम्ही तुमच्या हार्ड डिस्क मध्ये पण ठेवू शकता, राइट? सो एवरी डे 12 o'clock को एक जॉब रन होगा. जॉब भी अगेन अपने जेनकिन में ही रहेगा, राइट? जेनकिन में जॉब रहेगा, वो रात को 12 बजे रन होगा. जो भी डेटा आज के 12 तक इसमें पड़ा है उठा के वो S3 में बैकअप लेगा एवरी डे. कोई लोग 4 दिन में लेंगे, कोई 6 दिन में लेंगे, कोई 10 दिन में लेंगे, कोई डेली भी ले सकते, राइट? अगर ये आज 12 को डेटा हुआ और कल सुबह को ये मशीन बंद पड़ा, I don't need to worry about it. Why? Because till yesterday 12 PM तक डेटा मेरे पास ऑलरेडी सेव्ड है. So what I will do, I will just see ये मशीन का कैपेसिटी क्या था. 64 GB का लिनक्स मशीन था. इस पे जेनकिन का वर्जन क्या था? 4.1 था. ओके, I can next day I can quickly go to AWS, take the same machine with 64 Linux, and I'll just install the Jenkins within 2 minutes on 1.5 version, and I will just restore the backup from my S3 to my Jenkins master. Maximum 10 मिनिटात I can resolve the problem, right? But तर मी बॅकअपच नाही घेतलं मास्टरचं, मी 1 वर्षात काय 3 वर्षामध्ये पण बॅकअप घेऊ शकत नाही. बिकॉज आय डोंट नो who has created these 50 or 500 or 1000 or 1000 pipelines. कारण 20 वर्षापासून 1000 लोक कंपनीत आले, 1000 लोकांनी कंपनी सोडली, 1000 लोक सोडून गेले. आय डोंट नो हू हॅज डन व्हॉट, राईट? अँड आय कॅनॉट रिकवर एव्हरीथिंग फ्रॉम day 1 since last 20 years, right? That's why in industry backup and security is very important. This is not part of our DevOps lecture, but if you guys are new, so we should aware of those things ki what is important. So security कितना important हो सकता है इंडस्ट्री में, बैकअप कितना है. अगर बैकअप नहीं होता 15 साल का काम 5 मिनट में भी उड़ सकता है. अगर ये 5 मिनट में उड़ा तो नेक्स्ट 5 मिनट में मैं उसको स्टेबल कर सकता हूँ बिकॉज ऑफ बैकअप, राइट? ये भी अपन प्रैक्टिकल करेंगे इसका डिटेल में, कैसे बैकअप का जॉब बनाते हैं, कैसे आप उसको शेड्यूल कर सकते हैं. एंड देन यहाँ पे अपन एक पाइपलाइन बनाएंगे, देन बैकअप रन करेंगे, फिर वो बैकअप लेगा, फिर इसको अपन डिलीट करेंगे, इसको रिवर्ट करेंगे. ये सब चीजें अपन वी विल डू इन अ जेनकिन, ठीक है? सो दिस इज जस्ट नथिंग बट द सिक्योरिटी बैकअप ऑफ जेनकिन्स. ये भी क्वेश्चंस 101% इंटरव्यू में होता है. हाउ डू यू टेक द बैकअप और व्हाट इज योर बैकअप स्ट्रेटेजी इन योर Jenkins pipeline? So you can say we are taking after 3 days we have a cron job defined. It will just take all the stuff from Jenkins folder and it will push to
S3 bucket, and in S3 bucket we have created that bucket as a secure. Nobody has access to that bucket to delete anything. Anybody can just watch it. So even though S3 bucket वरनं पण डेटा जायचे चान्सेस नाही आहेत, राईट. S3 काय कसं डेव्हलप करतं, दॅट वी विल कव्हर इन AWS लेक्चर. ओके, एनी इश्यूज और एनी डाउट? कोणाला काय डाऊट आहे? बॅकअप बघितला आपण, रिस्टोर बघितला आपण, क्रेडेन्शियल्स बघितले, एजंट्स बघितले, वेबहुक काय ते सांगितलं तुम्हाला मी, सोनार क्यूब सांगितलं, डॉकर इंटिग्रेशन, जेनकिन फाईल, पाईपलाईन्स, एव्हरीथिंग वी हॅव डिस्कस्ड, राईट. थोडं ऍडव्हान्स टॉपिक एक सांगतो. शेअर्ड लायब्ररी नावाचा एक कॉन्सेप्ट असतो जेनकिन मध्ये, राईट. व्हॉट डू मीन बाय शेअर्ड लायब्ररी? शेअर्ड लायब्ररी म्हणजे जर तुम्हाला प्रोग्रामिंग माहित असेल, यू विल डिफाइन वन ऍडिशन प्रोग्राम method, and we are just using that addition program in multiple classes, right? एक गोष्ट बनवून ठेवायची, जेव्हा लागेल तेव्हा वापरायची as per our requirement, right? तसंच शेअर्ड लायब्ररी नावाचा कॉन्सेप्ट आहे जेनकिन मध्ये. आपण काय करतो, लेट्स से माझ्याकडे एक पाइपलाइन आहे, ठीक आहे. ओके, आय हॅव अ पाइपलाइन. इथं माझी एक स्टेज आहे, लेट्स से बिल्ड कोड. आता बिल्ड कोड म्हणजे काय, प्रत्येक पाइपलाइन मध्ये मला कोड बिल्ड करावा लागणार आहे, ज्या पाइपलाइनची मला CI/CD करायची, राईट. मग तो कोड कुठला पण असो, पण मला स्टेज तर सेम लागेल, राईट. ती स्टेज काय असेल, क्लोन द कोड. मग त्याला URL द्या आणि ब्रांच द्या, युजर नेम द्या आणि पासवर्ड द्या. आता ही URL म्हणजे तुमच्या गिटची URL जिथं कोड आहे, राईट. ब्रांच म्हणजे यातल्या कुठल्या ब्रांचचा कोड घ्यायचा आहे. युजर नेम म्हणजे या रिपोजिटरी युजर नेम द्या, पासवर्ड म्हणजे या रिपोजिटरी पासवर्ड द्या. चार गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड केल्या ऍज अ युजर पॅरामीटर. सो दिस पर्टिक्युलर स्टेप विल डू ऑन द कोड. मग ही काय स्टेप्स माझ्या कॉमन आहेत सगळ्यांसाठी, प्रत्येक पाइपलाइनला हेच कॉमन असणार. फक्त काय चेंज होईल, URL, ब्रांच, पासवर्ड, युजर नेम. मी काय करतो, त्याचं एक फंक्शन क्रिएट करून ठेवतो शेअर्ड लायब्ररी म्हणून. एक रिपॉझिटरी बनवतो गिटची, त्याला नाव देतो शेअर्ड लायब्ररी. गिटची रिपॉझिटरी असते, त्याला नाव देतो शेअर्ड लायब्ररी. तो ह्याने फंक्शन देतो मी, एक गुरुवीचं फंक्शन असतं, ते नाव देतो ऑन द कोड. तिथं हे सगळ्या कमांड्स उचलून इथं कॉपी पेस्ट करतो, इथं पॅरामीटर ऍड करतो. जेव्हा मला आता दुसरी पाइपलाइन लिहायची आहे, त्यावेळेस मला एवढा फापट पसारा लिहायची गरज नाही. आय विल जस्ट कॉल दिस फंक्शन हिअर, राईट. आय विल जस्ट सिम्पली कॉल दिस फंक्शन हिअर and just provide my username, my URL, my branch, my username, and my password of my Git repository. What it will do, it will go there, run this function with those 4 parameters. My job is done. Again, if I want to create a different pipeline, again I can call this function here with my another Git repository details, username, URL, password, and branch. आपण काय केलं, रिपीटेड कोड जो असतो प्रत्येक ठिकाणी करायचा, त्याला आपण एका रिपॉझिटरी मध्ये टाकलं. म्हणजे काय, गिट रिपॉझिटरी मध्ये तो कोड सेव्ह केला ऍज अ फंक्शन्स, आणि आपण त्याला फक्त जे जे पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर पास केले ऍज पर माय न्यू रिपॉझिटरी, आणि आपण त्याला कॉल करतो. म्हणजे मला परत ही स्टेज लिहायची गरज आहे का? नो. आय जस्ट नीड टू रन वन लाईन, त्या फंक्शनचं नाव, आणि त्याला फक्त हे URL, ब्रांच, युजर नेम आणि पासवर्ड द्यायचे. 4 लाईनच्या ऐवजी सिंगल लाईन कॉल करणार, माझं काम झालं. इथे पण मी तेच करणार. 10 करा पाइपलाइन, 100 करा पाइपलाइन, युअर शेअर्ड लायब्ररी कोड विल बी रिमेन सेम, राईट. हे पण आपण प्रॅक्टिकल बघू कसं करतो, कसं नाही, आपल्याला डबल लिहायची गरज आहे का नाही गरज आहे, एव्हरीथिंग वी विल सी ना प्रॅक्टिकली. आणखीन कोणाला काही डाऊट आहे का, हे कळलं कशा? हे मी फक्त तुम्हाला थेरी सांगतोय, कारण थेरी प्रॅक्टिकल एकदा दोन कव्हर होत नाही, राईट. आणि प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण सगळ्या गोष्टी करू. एजंट कसा ऍड करायचा, युजर कसे क्रिएट करायचे, कुठली पाइपलाइन कशी बनवायची, एव्हरीथिंग वी विल सी इन प्रॅक्टिकल. असं कोण आहे ज्याला आजचा कुठला टॉपिक नाही कळाला, मग ती पाइपलाइनचा असो, एजंटचा असो, युजरचा असो, बॅकअपचा असो, शेअर पाइपलाइनचा असो, असं कोण आहे का? बिंदास बोला, कारण इथे नाही कळलं तर प्रॅक्टिकल मध्ये कळणार नाही. कॉन्सेप्ट थेरी कळली तर प्रॅक्टिकल कळायला इझी होईल, तुम्ही पण कराल. सर
येस. सर ते पाईपलाईन्स बद्दल बोललात ना तुम्ही, स्क्रिप्टेड, डिक्लेरेटिव्ह आणि मल्टी ब्रांच. हा त्याचे हा. एकदा सिम्पल टर्म्स मध्ये डेफिनेशन्स द्या ना मला, म्हणजे ओके परत एकदा रिपीट करा ना, ओके, हे की बघ. व्हॉट इज स्क्रिप्टेड आणि व्हॉट इज डिक्लेरेटिव्ह येस वगैरे येस असं. येस, जेनकिन मध्ये 4 पाईपलाईन असतात. ओके, पहिली असते फ्री स्टाईल, ती फक्त आपण डेमो टेस्टिंग साठी रन करण्यासाठी बघतो, जे आपण काल पाहिलं. दुसरी असते डिक्लेरेटिव्ह, राईट. डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचं एक्झाम्पल म्हणजे कसं असतं, डिक्लेरेटिव्ह म्हणजे कसं की डिक्लेअर करतो आपण काय काय गोष्टी. मग सिंपल असतं काय, पाईपलाईन, कर्ली ब्रॅकेट ओपन, नंतर काय असतं एजंट, कुठल्या एजंटवर रन करायची त्याचं नाव, लेट्स से ABC एजंट, त्याचं परत कर्ली ब्रॅकेट ओपन. नंतर काय स्टेजेस, राईट, स्टेजेसचं कर्ली ब्रॅकेट ओपन. नंतर मग स्टेजेस मधली पहिली स्टेज, कुठली स्टेज आहे पहिली, मग यामध्ये असणार स्टेप. स्टेप म्हणजे काय माहितं, गीट, क्लोन आणि कोडची URL, बस ही स्टेज. दुसरी स्टेज, स्टेज स्टेप 2, स्टेप्स 2 काय असणार, टेस्ट द कोड, राईट. स्टेज 3 काय असणार, डिप्लॉय द कोड. ही झाली तुझी सिंपल डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. डिक्लेरेटिव्ह म्हणजे तू फक्त डिक्लेअर करतेस व्हॉट आय हॅव टू डू. हा स्टँडर्ड सिंटॅक्स असतो. आता इथे मला लिहिता येत नाही माऊसवर व्यवस्थित, तुम्हाला मी प्रॅक्टिकल मध्ये दाखवतो. स्टेजेस, स्टेज, स्टेप्स, ही झाली तुझी डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. मग तुला हवं तसं तू ही स्टेज खाली वरी, तुझी रिक्वायरमेंट आहे, जशा तुझ्या स्टेजेस आहेत तशा आपण लिहून स्टेजेस मध्ये ऍक्च्युअल काय करतो आपण, रन करतो. गिट क्लोन, पायथनची स्क्रिप्ट, हॅलो, हे तुम्हाला करायचं, दॅट वी कॅन डू. दिस इज डिक्लेरेटिव्ह. आता तिसरी काय असते, आता इथे तुम्हाला कंडिशन लावायला नाही. सपोज तुला आता म्हणलं की ही एक क्लोन नाही, मला 4 क्लोन करायचे रिपॉझिटरी एका टायमाला. यू कॅन नॉट डू इन डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. वाय, देयर इज नो ऑप्शन टू डू इट. तू म्हणली की मला इथं टेस्ट एक नाही, 4 टेस्ट करायच्या. यू हॅव टू डिफाईन स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. करू शकत नाही अशातला भाग नाही, मला मल्टिपल गोष्टी करायसाठी मल्टिपल लाईनचा कोड लिहावा लागेल डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन मध्ये. बट आता इथे मला एका टायमालाच 5 गिट रिपॉझिटरी मधनं क्लोन करायचं आहे. एका टायमाला मला 5 रिपॉझिटरी मधनं क्लोन करून बिल्ड करायचं. तर तू इथं एका स्टेज मध्ये करू शकत नाही डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन मध्ये. तुला मग ही स्टेप रिपीट करावं लागेल 5 वेळा किंवा 4 वेळा. ठीक आहे, तुला जितके रिपॉझिटरी तितके वेळ. हीच गोष्ट तुला डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन मध्ये आणखीन डिफाईन कर, आणखीन डिफाईन कर, आणखीन डिफाईन कर, आणखीन डिफाईन, राईट. सो हे ड्रॉबॅक आहे डिक्लेरेटिव्हचा. ड्रॉबॅक नाही म्हणतायत, पण ही दिस इज नॉट पॉसिबल हिअर. पॉसिबल आहे पण कसं, रिपीट कर मग हे 4 वेळा, देन 4 वेळा वेगवेगळे URL दे, वेगवेगळे पासवर्ड दे, इट विल वर्क. सो इट विल क्रिएट डिफरंट 4 स्टेजेस फॉर 4 डिफरंट रिपॉझिटरी, राईट. बट तुला ते एकाच कोड मध्ये करायचं असेल, देन यू कॅन गो फॉर स्क्रिप्ट पाईपलाईन. स्क्रिप्टेड म्हणजे काय, मी काय सांगितलं, प्युअर प्रोग्रामिंग नॉलेज. मग मी इथं काय करणार, इथं सरळ फॉर लूप लावणार. फॉर आय इन किती नंबर, 5 दे, 4 दे, 10 दे, आणि देन हिअर आय विल जस्ट गो आय इन. इथं आय काय असेल तुझं ह्या 5 मध्ये, अरे असेल 5 चा, राईट. हा अरे असेल URL1, URL2, URL3, URL5. फर्स्ट टाइम घेईल तो URL1 ला बिल्ड करेल, तर प्रिंट करेल किंवा कुठं सेव्ह करेल. दुसरी URL घेईल, बिल्ड करेल. सो दिस इज अ प्युअर प्रोग्रामिंग नॉलेज or knowledge or code where you can use programming concept to declare or define your pipeline. That is nothing but the scripted pipeline. कंडिशन लावायची, इफ ची इफ कंडिशन लावू शकतेस, ट्राय कॅच लावायचंय, ट्राय कॅच लावू शकतेस, फॉर लूप लावायचंय, व्हाईल लूप लावायचंय. सो व्हॉट एव्हर द प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट we have to implement that in Groovy inside your pipeline. That's nothing but the scripted pipeline. स्क्रिप्टेड पाईपलाईन लिहायला चांगलं प्रोग्रामिंग यायला पाहिजे, तरच तुम्ही लिहू शकता. मोस्ट ऑफ द टाइम लिहायची गरज लागत नाही, पण बरेचसे क्लायंट स्क्रिप्टेड पण पाईपलाईन वापरतात. आता हे झालं स्क्रिप्टेड, राईट. डिक्लेरेटिव्ह मध्ये जे करता येत नाही किंवा इझिली करता येत नाही, ते आपण स्क्रिप्टेड मध्ये 2 ते 3 लाईन मध्ये करू शकतो. आता राहिली मल्टी ब्रांच. आता मल्टी ब्रांच म्हणजे काय, माझ्याकडे ही एक गिट रिपॉझिटरी आहे, त्यामध्ये मास्टर ब्रांच आहे आणि यामध्ये आणखीन एक डेव्हलपर ब्रांच आहे, राईट. इथे पण सेम 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 कोड आहे,
इथे पण सेम 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 कोड आहे. टू डिफरंट ब्रांचेस. सो मी मल्टी ब्रांच मध्ये घेईल की एक पाईपलाईन लिहील, याला सांगेल की दिस पाईपलाईन फॉर डेव्हलप ब्रांच, इथं मेन्शन करेल डेव्हलप. दुसरी पाईपलाईन बनवेल, इथं सांगेल मास्टर ब्रांच. मग ही फाईल मी ह्या मास्टरच्या डिरेक्टरीमध्ये सेव्ह करेल, ही डेवची फाईल इथे सेव्ह करेल, जेनकिनची फाईल. जेव्हा मास्टरला कमिट येईल, दिस पाईपलाईन विल एक्झिक्यूट अँड इट विल डिप्लॉय ऑन प्रोडक्शन. तेव्हा डेव्हलपला कोड येईल, डेव्हलप मधला कोड बिल्ड करेल ही पाईपलाईन. पाईपलाईन मध्ये सगळ्या स्टेजेस असणार आपल्या. पाईपलाईन मध्ये ऍट द एंड काय असते, जेनकिन फाईल असते. जशी आपली जावाची फाईल आहे ना, तसं जेनकिन जॉब मध्ये पाईपलाईनची एक फाईल असते. त्या पाईपलाईन मध्ये आपण हा कोड लिहितो, जे मी मगाशी एक्सप्लेन केला तो कोड असतो. आणि त्या कोड मध्ये आपल्या स्टेजेस असतात डिफाईन केलेल्या. ही मल्टी ब्रांच म्हणजे कसं, प्रत्येक ब्रांच साठी तुमच्याकडे एक जेनकिन फाईल असेल सेपरेट. ह्या ब्रांचला कोड आला, मी ह्या डेव्ह एन्व्हायरमेंटला पुश करणार. मास्टरचा कोड अपडेट झाला, मी हा पाईपलाईन घेणार आणि मास्टरचे म्हणजे प्रोडक्शनच्या सर्व्हरला डिप्लॉय करणार. सो each branch will have a separate Jenkins pipeline that is nothing but the multi-branch pipeline in Jenkins. I hope तुझं डिफिनेशन क्लिअर झाला असेल. हो सर. Good. So there are 4 types of pipelines: freestyle, scripted, declarative, and multi-branch. ठीक आहे. आणखीन कोणाला काय डाऊट आहे, कुठला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये, काय नाहीये, लेट मी नो, यू कॅन कव्हर दॅट. सगळे ओके असतील, कळलं असेल, यू कॅन रॅप अप. प्रॅक्टिकली आपण यातली एक ना एक गोष्ट घेणार आहोत, सो डोंट वरी अबाउट इट. फर्स्ट जस्ट क्लिअर द थेरी कॉन्सेप्ट. कारण मी कसं डायरेक्ट इथं मशीन स्क्रीन शेअर करून जर गोष्टी केल्या ते झेपत नाहीत, ते मला माहिती आहे. काही लोकांना कळतात, काही लोकांना नाही कळत. का? कारण कोणाचं बॅकग्राऊंड आहे, कोणाचं नाहीये. त्यामुळे मला एक सगळ्यात ज्याला काहीच कळत नाही त्याच्या पर्स्पेक्टिव्हने शिकवलं, बाकी लोकांना तर ऑटोमॅटिक कळणारच आहे. काही लोकांना बोर होत असेल ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, बट बेअर विथ मी, कारण ऑप्शन नाहीये. कारण तुमच्यासारखे बाकी हुशार नाहीयेत. हुशार नाहीत इन द सेन्स त्यांना माहित नाहीये. हुशार नाहीत असं तर भाग नाहीये. दे आर न्यू टू दिस एरिया. ओके, दॅट्स वाय आय एम गोइंग टू अ डीप आणि बेसिक लेवलला मी सांगतो, सो दॅट एव्हरीबडी विल क्लिअर द कॉन्सेप्ट. आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल, त्यांचे पण काही डाऊट्स असतील, ते पण ऑटोमॅटिकली क्लिअर होतील. आता तुम्हाला युजर कळालं, तुम्हाला मल्टी ब्रांच पाईपलाईन कळाली, तुम्हाला डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन कळाली, तुम्हाला एजंट आणि मास्टरचं कम्युनिकेशन कसं होतं किंवा काय कळालं कॉन्सेप्च्युअली. सो डोक्यात हे फिट करा की मास्टर एजंट म्हणजे काय, ह्यामुळे केलं आपण, शेअर लायब्ररी का लागते, प्लगइन्स म्हणजे काय, इंटिग्रेशन म्हणजे काय, पाईपलाईन मध्ये काय काय स्टेजेस, एजंट कुठला घ्यायचा, रजिस्टर कसा करायचा, क्रेडेन्शियल्स कुठे कसे ऍड करायचे, युजर कसे क्रिएट करायचे, युजरला काय ऍक्सेस द्यायचा, राईट. जेनकिन इज युअर ओन होम. मग त्या घराला तुम्हाला कसं ड्राईव्ह करायचंय, कसं मेंटेन करायचं, इट्स अप टू यू. कुठल्या रूमचा कोणाला ऍक्सेस द्यायचा आहे, कशाचा काय करायचंय, कुठे काय ठेवायचंय, कुठे सिक्युअर्ड गोष्टी ठेवायच्यात, कपाडात सोनं ठेवायचंय, राईट. सो इट इज जस्ट imagine it's your own house and you have to maintain it, you have to secure it, you have to take a backup, everything we have to do as your home, right. तसं तुम्ही समजाल. सो वॉट एव्हर वी डिस्कस टुडे यू विल गेट इट इन 1 सेकंड. जर तुम्ही त्याला असं ट्रीट केलं की हे माझं एक घर आहे अँड आय नीड टू, किंवा तुमचा फोन आहे, राईट, इट इज जस्ट वन ऑफ द जेनकिन सर्व्हर. असं तुम्ही रिअल टाइम एक्झाम्पल सोबत मॅच करा. मी प्रिटी शुअर आहे यावर तुम्ही कधीच विसरणार नाही कॉन्सेप्ट. ओके. ओके येस सर. सर. ओके, मला काही डाऊट नाहीये आज कालच्या डिस्कशन बद्दल, आजच्या डिस्कशन बद्दल. नसेल तर वी विल रॅप अप, असेल तर विल डिस्कस. सॅटर्डेला आय होप सगळे जण राहतील. काही लोक सोडले ज्यांना गावाला जायचं एक्झाम आहे, एक्सेप्ट दोज, त्यांचं आपण कव्हर करू. बट जे पुण्यात आहेत ते डोंट वॉन्ट टू, त्यांनी स्किप करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. ते स्किप करतील, दे विल स्किप द एंटायर सेशन, बिकॉज हे सेशनचं रेकॉर्डिंग हॅलो असतं. सर, सॅटर्डेला म्हणजे कसं ऑफलाईन घेतात का तुम्ही? सॅटर्डेला ऑफलाईन असतं औंधच्या ब्रांचला.
इथे आपण प्रॅक्टिकल घेतो जे इंडस्ट्रीमध्ये चालतात की कसं करतात कसं नाही. जेनकिनचे प्रॅक्टिकल आपण इथे घेणार तुमच्या ऑनलाईन, डोंट वरी अबाउट इट. ते प्रॅक्टिकल म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज आहे तुमच्यासाठी. क्लासमध्ये सर शिकवलं मग की ते त्याचे ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार. होऊ शकतं का? ऑनलाईन नाही होत शनिवार रविवारचे क्लासेस. तुम्ही कशाबद्दल डिस्कस करतात ते कळू शकतं का? म्हणजे वाय बिकॉज मी नाही येऊ शकत ऑनलाईन म्हणून हा, आय ऑफलाईन. अंडरस्टँड. आम्ही डिस्कस काय करतो की आता जेनकिनची पाईपलाईन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कशी बनवता, तुम्हाला काय टास्क देतात ते, राईट. सपोज तुला एखादं टास्क दिलं की जेनकिनचं माझं मास्टर स्लेव्ह कर, आपण इथे कसं करतो, डेमो करतो प्रॅक्टिकल मध्ये, पण तिथे आम्ही ऍक्च्युअली पाईपलाईन बनवतो. हो ना सर, मग लाईक मलाही आवडेलच करायला म्हणून म्हटलं सर तुला काय आवडेल होऊ पण तू येऊ नाही शकतं. शकत तर आम्ही काय करणार आता. ऑनलाईन नाही करू शकत का? म्हणजे सर मग मी ते करते ना ऑनलाईन माझ्याकडे नसतं जेवढे. सेशन. सेशन ऑनलाईन नसतंच असे. दॅट इज नॉट पार्ट ऑफ अवर क्लास ऍक्च्युअली. दॅट इज एक्स्ट्रा. क्लासमध्ये जेवढं शिकवलं तेवढं आपण क्लासमध्येच ऑनलाईन प्रॅक्टिकल घेणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट.